सुस्वागतम माझे मुंडगे भगवती मंदिर ट्रस्ट आणि सर्व कार्यकर्त्यांना प्रथमतः धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला या देवीची सेवा करण्याची अनुमती दिल्याबद्दल मी पहिलं त्यांचं अभिनंदन करतो। जमलेले भजन श्रोते सर्व माता भगिनी सर्वांना नमस्कार करून भजनाला सुरुवात करत आहे। माझे मित्र नंदू मुंडगेकर फार माझ्या आवडीचे, आज बरेच वर्षांनी त्यांची माझी या ठिकाणी भेट झाली, त्यांना सुद्धा नमस्कार करून भजनाला सुरुवात करत आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुझे रूप आई मनी वसुदे, तुझे रूप आई मनी वसुदे, तुझे रूप आई मनी वसुदे, तुझे नाम भगवती हृदयी असू दे, तुझे नाम भगवती हृदयी असू दे, तुझे नाम भगवती हृदयी असू दे, तुझे नाम भगवती तुझे चरणी कुलस्वामिनी पुष्प अर्पुदे, तुझे चरणी कुलस्वामिनी पुष्प अर्पुदे, तुझे चरणी कुलस्वामिनी पुष्प अर्पुदे, गुण गाऊ दे, भक्ती भावे आई तुझे गुण गाऊ दे, कुंडली कवले हरी श्री पंढरीनाथ महाराज, श्री गुरुदेव दत्त महाराज, सद्गुरु स्वामी समर्थ महाराज, श्रीलिंग माऊली महादेव, श्री भराडी महादेव, श्री एकवीरा महादेव, श्री भगवती महादेव, स्थानेश्वर महाराज, श्री गुडगेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, बजरंग गुरुवर सुप्रसिद्ध भजनकार विलास पाटील हर 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 महादेव, बालयोगी सदानंद महाराज,
विठ्ठल 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 विठ्ठल
यांनी 1001 रुपये दिलेले आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि 501 रुपये प्रकाश जाधव यांना देखील 501 रुपये दिलेले आहेत. धन्यवाद. तबला देसाई यांना देखील 251 रुपये दिले आहेत. धन्यवाद धन्यवाद. गोड मानून घ्या. आई तुझा हा दरबार साऱ्या भक्तांनी फुलला, साऱ्या भक्तांनी फुलला, साऱ्या भक्तांनी फुलला. आई तुझा दरबार साऱ्या भक्तांनी फुलला, 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 साऱ्या भक्तांनी फुलला. मुंडगे गावाची भगवती माता, मुंडगे गावाची भगवती माता, पावते नवसाला, पावते नवसाला, मुंडगे गावाची भगवती माता, पावते नवसाला. आई तुझा दरबार साऱ्या भक्तांनी फुलला, आई तुझा दरबार साऱ्या भक्तांनी फुलला, साऱ्या भक्तांनी फुलला, साऱ्या भक्तांनी फुलला. मुंडगे गावाची भगवती माता, पावते नवसाला, मुंडगे गावाची भगवती माता, पावते नवसाला, मुंडगे गावाची भगवती माता, पावते नवसाला. सारे भक्त तुझे कारवीर, सारे भक्त तुझे कारवीर, येती दर्शनाला, येती दर्शनाला, येती दर्शनाला.
देवीचा आशीर्वाद लगेच आपल्या सर्व भक्तांना मिळाला पाहिजे, या तऱ्हेचं आपण भजन करायला पाहिजे. आणि देवीचा वर्ग असला आपल्यावर सर्वांवर फार मोठी कृपा आहे देवीची. म्हणून ते या 73 वर्ष सुद्धा देवी आम्हाला तिच्या दरबारामध्ये घेऊन आपलं गुणगान गाऊन घेते. एवढी मोठी धन्याची गोष्ट आहे का. जनीरा गोळी काढून, जनीरा गोळी काढून, जनीरा गोळी काढून, जनीरा गोळी काढून, यावरावर समईला ओम भगवती माता गावते नवसाला, हे गावाची भगवती माता पावते नवसाला, हे गावाची भगवती माता पावते नवसाला. सूरदास ब्राह्मण आंधळा, सूरदास ब्राह्मण आंधळा, सूरदास ब्राह्मण आंधळा नव्हता. नाही का सांगतो त्याची गंमत. ब्राह्मण होता, आंधळा नव्हता, परंतु त्याने असं समोरून जाता जाता एका स्त्रीकडे पाहिलं, एका स्त्रीकडे पाहिलं आणि त्याच्या मनामध्ये वेगळीच कल्पना आली तिच्याविषयी. वेगळी कल्पना आली. सर्व देवाला कळल्याबरोबर तो अत्यंत दुःखी झाला. म्हणाला माझ्याकडून फार मोठं पाप घडलंय. म्हणून त्या सूरदासाने काय केलं, आपले स्वतःचे डोळे स्वतःच्या हाताने फोडून घेतलेले आहे. काय केलं, स्वतःचे डोळे स्वतःच्या हाताने फोडून घेतलं. का, तुम्ही एका स्त्रीकडे पाहिलं म्हणजे काय होतं बघा त्यावेळेचं काय. आता तसं राहिलेलं नाही, परंतु आपण ते टिकून ठेवायला पाहिजे. समोरची माता ती आपली आई आहे, ती आपली बहीण आहे, ती आपली कन्या आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे. असा देवीने आपल्याला संदेश दिलेला आहे, असं आपण वागायला पाहिजे. तर सूरदास आंधळा, म्हणून तो आंधळा झाला. म्हणून देव त्याला प्रसन्न होतो आणि देव ओळखतो की ह्याच्या हातून चुकून असं घडलेलं आहे. म्हणून परमेश्वराने त्याला पुन्हा तपासून म्हणून त्याला पुन्हा डोळे दिलेले आहेत सूरदासाला. नाही का. सूरदास ब्राह्मण आंधळा, सूरदास ब्राह्मण आंधळा, मंत्र उच्चारिला, मंत्र उच्चारिला, मंत्र उच्चारिला, मंत्र उद्घोषिला, मंत्र उद्घोषिला, मंत्र उद्घोषिला, मंत्र उद्घोषिला. सावतामाळ्याने मंदिर बनवली, सावतामाळ्याने मंदिर फुलांनी, फुलांनी सजविला, फुलांनी सजविला, फुलांनी सजविला. रोहिदास लखपतीने जोडे घेऊन आला, डोळे घेऊन आला, डोळे घेऊन आला. सोपान वाजवी घंटीला, सोपान वाजवी घंटीला, सोपान वाजवी घंटीला, सोपान वाजवी घंटीला. नरसिंह मेहताने मृदुंग बनविला. भगवती माता पावते नवसाला, गावाची भगवती माता
रंगात रंगला मुंगे गावाची भगवती माता पावले नवसाला मुंगे गावाची भगवती माता पावले नवसाला मुंगे गावाची भगवती माता पावले नवसाला आई तुझा हा दरबार साऱ्या भक्तांनी फुलला दरबार साऱ्या भक्तांनी फुलला आई तुझा दरबार साऱ्या भक्तांनी फुलला साऱ्या भक्तांनी फुलला साऱ्या भक्तांनी फुलला मुंगे गावाची भगवती माता पावले नवसाला 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 धन्यवाद 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 सन्माननीय बुवा श्री श्रीकांत मुंडगेकर आणि शिष्यगण यास मुंडगे गावचे सुपुत्र श्री नंदुशेठ मुंडगेकर यासकडून एक पाकिट आलेलं आहे. धन्यवाद. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हनुमानंद पेटी भरायची असते थोडी मला. जय जय राम कृष्ण हरी. बघा 22 तारीखला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचं आगमन होत आहे. आपण सर्वांनी हिंदू धर्माची जी संस्कृती आहे ती जपायला पाहिजे. प्रत्येकाच्या मुखामध्ये श्रीराम जय राम जय जय राम हा घोष आवर्जून व्हायला पाहिजे. प्रत्येक देवळामध्ये आम्ही आजपासूनच आमच्या देवळामध्ये या मुलग्याच्या देवळामध्ये राम नामाचा घोष चालू केलेला आहे का. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय
श्री भगवती माते श्री एकविरा माते प्रभू रामांचं एक अभंग गातो ऐका. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम गावा राम द्यावा हो. राम गावा राम द्यावा राम राम गावा राम द्यावा हो. राम गावा राम द्यावा राम जीविका विसावा राम जीविका विसावा राम जीविका विसावा
केल्यानंतर कल्याणाचं कल्याण जगत कल्याण कल्याणाचा वरची पोच आपल्याला मिळणार म्हणून राम नामाचा घोष सांगितलेला आहे कारण आपल्याला सतयुग आणायचं आहे पुन्हा जसं काय आपण सतयुगामध्ये गेलो असं आपल्याला वाटायला पाहिजे राम नामाने म्हणून रामाचा जप हा नियमित आपल्याला करायला पाहिजे आपण करतोच आहोत पण आता त्याचं थोडं हे वाढवायला पाहिजे अजून आपण आणि मनापासून करायला पाहिजे ऐका कल्याणाचे जे कल्याण कल्याणाचे जे रघुरायाचे गुणगान रघुरायाचे
शिष्य अशोकगिरी बुवा आज आमचे गुरुवर्य श्रीधर मुंगे बुवा यांनी आम्हाला इथपर्यंत पोहोचवले, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानूया आणि आजची आमची वेळीवाटी सेवा मान्य करून घ्याल अशी अपेक्षा करून मी माझ्या अभंगाला सुरुवात करतो. धन्य धन्य अर्जुनाची भक्ती, धन्य धन्य अर्जुनाची भक्ती, धन्य धन्य अर्जुनाची धन्य धन्य
आणि आता शेवटी छोटीशी गौरव घेतोय.
धन्यवाद. खरं म्हणजे आम्ही सगळी ही श्रीधरभाऊ मंगेकर आमचे गुरुजी यांच्यासोबत जवळजवळ 52 लोकांची टीम घेऊन परवाच्या दिवशीपासून आम्ही फिरतोय. आमच्याबरोबर ठाणे मुक्कामी आमच्या गुरुजींचं एक भजन मंडळ आहे, आगरी समाजाचं. ते भजन मंडळ स्वर्गीय विलासभाऊ पाटील हे चालवत होते. त्यांच्या आशीर्वादाने बुवांना तिथे सेवा करायला मिळाली आणि बुवांच्या आशीर्वादामुळे मला ह्यांच्याबरोबर यायला मिळालं. हा माझं मोठं भाग्य. त्याचबरोबर आमच्या कोकणात कालपासून ही मंडळी सगळीकडे भजनाची सेवा करतायत आणि आजचं खरं म्हणजे शेवटचं भजन होतं भालचंद्र महाराजांच्या मठात. परंतु वेळेचं बंधन सगळीकडे सकाळपासून भजन करत असताना, कारण ही मंडळी बघा 25 बायका आणि 25 पुरुष सकाळी 5:30 वाजल्यापासून उठून सगळी तयारी करून अजून फ्रेश आहे. नाहीतर आमच्या ओके आजचं भजनाचं शेवट भैरवीनी करूया. कारण कालपासून आम्ही भजनाची सेवा करतोय, त्यात आम्ही भैरवी घेतली नाही, कारण आजपर्यंत आम्हाला भजनं करायची होती. आज बुवानी सांगितल्याप्रमाणे प्रभू रामाच्या भैरवीने शेवट करूया.
स्वामी राम